राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या सरकारच्या काळातला शेवटचा अर्थसंकल्प आज सादर केला। यामध्ये त्यांनी शेतकरी आणि महिलांसाठी काही विशेष घोषणा केल्यात। याच घोषणांचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला। माजी अर्थमंत्र्यांशी चर्चा करून पाहूया दोन माजी अर्थमंत्र्यांच्या नजरेतून आजचा अर्थसंकल्प। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्याचे दोन माजी अर्थमंत्री आपल्यासोबत आहेत। सर, सत्ताधाऱ्यांनी बजेट मांडलं आहे, मी त्यांच्याकडे नंतर जाईल। मी ते सगळं बजेट ऐकल्यानंतर मला असं वाटलं हा युटोपिया आहे, रामराज्य आहे, रामराज्यच आणायचं तर आपल्याकडे फक्त। नाही, असं आहे की आता निवडणुका आहेत, निवडणुकात लोकांना प्रभावित करण्याचा हा सरकारचा शेवटचा चान्स होता। हां, नंतर येणार नाही का? अर्थसंकल्प आता म्हणजे 12 तारखेला अधिवेशन संपलं की निवडणुकीचीच तयारी होईल। त्यामुळे सरकारने हा शेवटचा प्रयत्न करून बघितलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला प्रभावित करण्याचा। तुमचा अभ्यास आहे, तुम्ही बोलता त्यावेळेला आकडेवारी सहज बोलता। वित्तीय तूट 20,000 कोटीची आहे, राजकोषीय तूट 1,00,000 कोटीची आहे, ते बोलतीलच त्यांच्या समर्थनात। 20,000 कोटीची वित्तीय तूट आहे। मागच्या वर्षी मला वाटतं ही 17,000 कोटीची होती। 17,000 कोटीची तूट असताना सरकारने एक पुरवणी मागणी मांडली 55,000 कोटीची, एक पुरवणी मागणी मांडली 45,000 कोटीची। शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ज्या घोषणा आहेत त्या जवळपास 30-35,000 कोटीच्या त्यावेळी केल्या। पैसे नाही दिले कुणाला, पण हां, मग काही दिले काही नाही दिले। आणि त्यामुळं जवळपास 1,30,000 1,40,000 कोटी रुपयाच्या घोषणा या मागच्या बजेट नंतर डिफिसिट 17,000 कोटी धरून झाल्या। आता पुन्हा आजचं बजेट मांडले ते 20,000 कोटीचं, म्हणजे हे 1,30,000 कोटी रुपयेचं पेमेंट झालं का? जे बजेटरी प्रोव्हिजन केलेली ती सगळ्या पुरवण्या मागण्या केल्या, तर त्यांचं झालं नसेल तर ते पैसे कधी देणार? मग ते कधी देणार? ते ह्या वर्षी द्यायचे असतील तर हे 20,000 कोटीचे तूट अधिक त्यातले 1,00,000 कोटीचे म्हणजे 1,00,000-1,25,000 कोटी रुपयापर्यंत परत आता ऑलरेडी तूट आहेच अप्रत्यक्ष, कारण त्यांनी कमिटमेंट दिलेले आहे। पुरवणी मागण्या ज्या दाखवल्या त्या आता मान्य झालेले प्रकल्प पुरवणी मागण्या झाल्या की खाली प्रोजेक्ट मंजूर होतात, वर्क ऑर्डर निघतात, टेंडर निघतात। ती सगळी कामं जर झाली असतील तर ते बर्डन आहेच सरकारवर। आणि आज अनेक महाराष्ट्रात बघितलं तर अनेक बांधकाम खात्याची 64,000 कोटी रुपयेची कामं बांधकाम खात्यात केलेली आहेत आणि बिलं नाही दिलेली। सुशिक्षित बेकार सुबे जे असतात, सुशिक्षित बेकार तरुणांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं छोटी छोटी, त्यातले काही लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केलेली आहे। हळूहळू कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या होतील का? तर सरकारने बेजबाबदारपणाने पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या आमदाराला खुश करायला, तुला 500 कोटी, तुला 1,000 कोटी, तुला 1,500 कोटी, अशा घोषणा ते आमदार आपापल्या मतदारसंघात जाऊन करतात आणि तिथले नारळ फोडतात। त्यामुळं एक फायनान्शियल अनार्की ही कदाचित या निवडणुकीच्या नंतर जो कोणी अर्थसंकल्प मांडेल त्याला तोंड द्यावं लागेल असं माझा अंदाज आहे। जे बजेटेड आहे ते जर कमिटेड केलेलं जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर, त्यामुळं हा एक आकडेवारीचा एक फार समोर आहे। 46,000 कोटी रुपये आपण देणार आहोत एका योजनेला त्यातल्या। आता 46,000 कोटी रुपये देताना त्याच्यात 46,000 कोटीचं तुम्ही तिथं तुमच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन करताना मग कुठल्या योजना कमी केल्या? आज फार हुशारीने इरिगेशनला किती पैसे दिले, बांधकाम खात्याला किती पैसे दिले याचा काही फारसा उल्लेख नाही। या सगळ्या महत्त्वाच्या मोठ्या घटक ज्याच्यातनं राज्य प्रगतीपथावर असतं किंवा ग्रोथ रेट वाढत असतो त्या गोष्टींना या बजेटच्या भाषणात कुठेच अर्थमंत्र्यांनी उल्लेख केलेला नाही। माझ्या मते हे येणाऱ्या निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून मांडलेलं बजेट आहे आणि हे काही निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून मांडलेलं एवढा साधा अर्थ नाही। लोकसभेत झालेला जी नामुष्की आहे, पराभव प्रचंड मोठा झालेला आहे, त्याच्यातून किमान टिकाव धरण्यासाठी ही दिलेली प्रलोभनं आहेत आणि 2-2.5 महिन्याच्या पुरतीच आहेत। नवं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी नव्या सरकारच्या अर्थमंत्र्याला या सगळ्या गोष्टींचा हिशेब करून लोकांच्या उपयोगितेच्या योजना अधिक बळकट करण्याची जबाबदारी येणार आहे। जे प्रेक्षक आहेत, तुम्ही काही संदर्भ दिलाय म्हणून
अगदी साध्या शब्दात कमी वेळेत आपल्याला हे सांगता येईल का की एवढा राजकोषीय तोटा आणि एवढी वित्तीय तूट आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यात काय परिणाम होईल? नाही, आता 20,000 कोटीची तूट दाखवली आहे ना. माझं मत आहे की मागच्या वर्षी 17,000 कोटीची तूट दाखवली. मी मगाशी सांगितलं हिशेब सगळा. तसं आता 20,000 कोटीचा हिशेब दिला, तुटीचा अर्थसंकल्प मांडला. पण तुम्ही जेवढं बजेट मागच्या वर्षी होतं तेवढंच जर समजा मांडलं तर मग 46,000 कोटी रुपयाला कुठं तुम्ही प्रोव्हिजन केली, कुठं ती गॅप कुठं भरली किंवा कुठं बसवले 46,000 कोटी? मग कुणाचे कपात केले, कुणाचे पैसे मागच्या वर्षी दिलेल्या बजेटच्या तुलनेने यावर्षी कुणाची प्रोव्हिजन कमी केली, हे आता आज उद्या आम्ही अभ्यास करू. त्यावेळी बजेटच्यावर भाषण करताना आम्ही हे सगळं मांडू. राईट. खरं म्हणजे सत्ताधारी पक्षाला आपण आता संधी उशिरा यासाठी दिली कारण तुम्ही बजेट मांडलं. दादाची बॉडी लँग्वेज पण मी बघितली, फार सकारात्मक वगैरे दिसली. तो ब्रीफकेस आणि तो कलरसुद्धा त्यांच्या कोटचा एकसारखाच होता. आता ह्या ज्या 3 योजना आहेत त्या योजना म्हणजे गेम चेंजर करायच्या आहेत तुम्हाला, आता इलेक्शन जिंकायचंच आहे. नाही, मला वाटतं की 3 योजनाच फक्त मोठ्या नाही आहेत. या अर्थसंकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक आपण साजरा केला. रयतेचं राज्य आणि त्या दिशेने प्रवास हा आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये दिसतो. जयंत पाटील साहेब 9.25 वर्ष अर्थमंत्री होते. मी 5 वर्ष 17 दिवस अर्थमंत्री राहिलो. पण मला जयंत पाटील साहेब माझे चांगले मित्र आहे. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की काहीही करून या सरकारला आपण कशा पद्धतीने बदनाम करू शकतो यासाठी ते आकड्याचा खेळ करताय. असं तर काही केलं नाही त्यांनी. आता आकडे सांगितले ना त्यांनी तुटीचे. त्यांना मी हे लक्षात आणून देतो की आज जेवढी राजकोषीय तूट आहे, अर्थमंत्री जयंतराव असताना याच्यापेक्षा 10-12% जास्त होती. 10-12% आपण तपासली जाते. म्हणजे 2004 आणि 5 मध्ये ऐका ना, मी देतोय ना, 23.3% महसूल जमेशी आपली व्याजाची टक्केवारी होती. आता ती आज 11.36 पर्यंत. त्यांना असं म्हणायचं असेल की निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्या गोष्टी करत नाही. त्याचं उत्तर असं आहे, आपण 99 ते 2004च्या आधी युतीचं सरकार होतं. युतीच्या सरकारने या राज्याची एवढी आर्थिक दुरावस्था करून ठेवलेली की ती दुरुस्त करता करता आमची नाकेनऊ आलेली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारमधल्या कर्मचाऱ्यांनी फार मोठी साथ केली, आम्हाला समजून घेतलं. महाराष्ट्रातले अनेक अशा कठीण निर्णय आम्हाला त्यावेळी घ्यावे लागले आणि त्या दुरुस्त्या करत गेलो आम्ही. आणि त्यामुळं काही आकडे 2099 ते 2004चे अडचणीचे होते. पण त्याची दुरुस्ती करत करत आम्ही 2005, 6, 7, 8 नंतर अधिक्याचा अर्थसंकल्प मांडायला प्रभावीपणानं सुरुवात केली. पण सर, ही आर्थिक शिस्त काय आज बिघडलेली नाही. विलासराव असताना 40,000 कोटी, मग आता तर 7 लाख वगैरे कोटीवरती पोहोचली. मी मधल्या काळात तुम्ही असतानाही असं 7,81,000. आता काय 8 लाख कोटी गेलं ना. 7,81,000 कोटी. कर्ज किती? कर्जाची टक्केवारी कमी आहे. आपण 17% कर्ज GDP कमी आहे. असं आहे, आपलं या वर्षीचा GSDP आपण जो आकलन केला आहे तो 40.44 लक्ष कोटी आहे. आणि मी वारंवार सांगतोय की अर्थशास्त्रामध्ये कर्जाची रक्कम नव्हे, जसं आपल्याकडे रक्त तपासल्यावर आपल्या शरीरात किती लिटर रक्त असं कोणी रिपोर्ट देतो का? नाही देत. तो काय करतो, त्याचं पर्सेंटेज आपल्याला काय पद्धतीने रक्तामध्ये असावं हे सांगतो. 17.25% आहे. तसंच आत्ता हे पर्सेंटेज आपल्या GSDPच्या जर तुलनेमध्ये आम्ही विचार केला तर हे आपलं अतिशय कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे अतिशय कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे इतर राज्यांचे जर तुम्ही बघितले, तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बघितले तर हे अतिशय कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे तुम्ही रिझर्व्ह बँक किंवा आपल्या नीती आयोगाने जे पर्सेंटेज दिले त्याच्यापेक्षा साधारणतः 7% कमी होत आपण. म्हणून कर्जाचा आकडा वाचायचा नसतो, तर कर्जाचा आकडा वाचण्याच्या ऐवजी आपण त्या पर्सेंटेज निकषात बसतो की नाही हे जास्त महत्वाचं असतं. आजचं बजेट तर पर्सेंटेजच्या 60% कमी आहे. आणि मी जसं सांगितलं की GSDP 40.44 लक्ष कोटी आहे. म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये सर्वात जास्त वाढ अपेक्षित असणारा या वर्षीचा आपण GSDP गृहीत धरतोय.
आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याच्यावर कदाचित आमच्या विरोधी मित्रांना या योजनांमध्ये जे पैसे आपण देणार आहोत त्याच्याबद्दल आक्षेप आहे. पण मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की जयंतरावही अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे की शेवटी राज्याच्या स्थितीचा आर्थिक शक्तीचा उपयोग जोपर्यंत करोडो मुख्य प्रवाहाच्या दूर असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणार नाही. जसं आता आपण शेतकऱ्यांना 41 लक्ष शेतकऱ्यांना 14,700 कोटी रुपये विजेचं बिल माफ केलं. आता हा फायदा शेतकऱ्यांपर्यंत होतोय. 2,48,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आपण इकडे अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतोय. आर्थिक स्वातंत्र्याचा प्रकाशाचा किरण त्यांच्यापर्यंत पोचावा म्हणून 46,000 कोटीची योजना केली. तुम्ही बघितलं असेल साधारणतः 2,50,000 महिलांना 100% आपण सूट देतोय. महिलांना म्हणण्यापेक्षा मुलींना शिक्षणासाठी 100% शिक्षण फीमध्ये आपण सूट देतोय. 3 सिलेंडर LPG गॅसचे हे महिलांच्यासाठी काहीतरी मदत व्हावी ती मदत करण्याचा निर्णय आपण करतोय. 10 लाख तरुणांसाठी आपण जी नवीन योजना तरुणींसाठी 10,000 कोटीची आणली तर ही योजना शेवटच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या लोकांपर्यंत करण्याचा प्रयत्न केला. तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की याचं वर्णन करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा या गोष्टींचं स्वागत केलं पाहिजे. तुम्ही तरुणांच्या विरोधी भाव व्यक्त कसा करू शकता? तुम्ही महिलांच्या विरोधी भाव व्यक्त कसा करू शकता? या राज्याचे नागरिक म्हणून तुम्ही सुद्धा आनंदी असाल ना, इतक्या सगळ्या चांगल्या योजना जाहीर केल्या. फार आनंद झालाय मला. फक्त चिंता एकच आहे की हे 3 महिन्याचंच आहे. त्यानंतर ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी म्हणजे अर्थसंकल्प मांडताना ही कायम परपेच्युइटीमध्ये या योजना असणं आवश्यक असतं. पण आता सुधीर भाऊ इतके वर्ष मंत्री होते, त्यांनी ह्या योजना का नाही जाहीर केल्या हाही विचार केला पाहिजे. पण हा विचार केला पाहिजे. तर त्यांनी त्या योजना जाहीर का केल्या? सुधीर भाऊंनाचे ज्यावेळी निवड अर्थमंत्री होते त्यावेळी फार वाईट अवस्था भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सरकारची झालेली नव्हती. पण यंदा परिस्थिती फार पातळ आहे. चिमटे काढायला परिस्थिती फार अवघड आहे. सुधीर भाऊ त्यांच्या राणा भीमदेवी थाटात उत्तर देतीलच जोरात, त्यांचा तो स्वभाव आहे. पण ह्या निवडणुकांच्या समोर डोळ्यासमोर ठेवून केलेल्या या घोषणा आहेत. महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे. त्यांना कशासाठी राजा उदार झाला आहे हे कळतं आणि उदार झालेल्या राजाचा उद्देश काय, कावा काय हे कळणारी महाराष्ट्रातली जनता आहे. सर, मी त्यांच्या बाजूने विचार करतो. दिस इज कॉल्ड करेक्टिव्ह मेजरमेंट्स. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टीतून अडथळे निर्माण झालेत त्या गोष्टी शेवटी राजकारण आहे. तुम्ही तेच करत असतात, तेही तेच करत असतात. मला विचाराल तर हे करेक्टिव्ह मेजरमेंट्स आहेत. तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे की सरकार बदललं तर त्याची लायबिलिटी कोणीतरी दुसऱ्याला ती घ्यावी लागेल. पण शेतकऱ्यांना खुश केलं आहे, महिलांना खुश केलं आहे, तरुणांना खुश केलं आहे. दिस इज ॲब्सोल्युटली पॉलिटिकल करेक्शन ट्राईंग टू बी. काय आहे की पॉलिटिकल करेक्शन करण्याची गरज का भासली तर लोक आपल्यापासून लांब गेलेली आहेत याची खात्री झाली आणि म्हणून आता या दुरुस्त्या सुचल्या आहेत. शेवटचा प्रयत्न, मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं, हा शेवटचा या सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी सर्वांना खुश करण्यासाठी जास्तीत जास्त लोकसंख्येपर्यंत पैसे पोचावेत हा यातला प्रयत्न आहे. त्याच्या पलीकडं मला वाटत नाही याचं जास्त महत्त्व आहे. आता जुलै महिन्यात एक पेमेंट होईल, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मतदानच आहे. त्यामुळे जबाबदारी 3-4 महिन्याची आहे. मग जो निवडून येईल आणि करेल तो पुढं बघेल. अजितदादा आज बरेच ही भावना आहे त्याच्यात. फ्रेश वाटले, बॉडी लँग्वेज पण थोडी. त्यांना पुन्हा आव्हानही केलं त्यांनी. जयंतरावांना आव्हान केलं ना अजितदादांनी. मध्येच तुम्हाला इंटरव्ह्यू केलंय, जलसंधारणाच्या एवढ्या सुप्रमा दिल्यात म्हणाले. कसं आहे, भाजपाच्या लाडल्या भावांनी मांडलेली ही योजना आहे. क्या बात आहे सुधीर भाऊ. हो, बरोबर आहे ना. एकनाथराव हे या योजनांसाठी एकनाथराव आग्रहीच होते. आता प्रश्न असा आहे की गैरसमज तुमच्या माध्यमातून होऊ नये. जयंत पाटील साहेब वारंवार म्हणताय ते जागांच्या बाबतीत ते जास्त आगेत. मतदारांचा जर विचार केला
तर 2,50,00,000 मतदान महाविकास आघाडी आहे, 2,48,50,000 आमच्या सोबत आहे, हे विसरता कामा नये. हा मताच्या विभाजनातून काही ठिकाणी निश्चितपणे फायदा झाला असेल. दुसरं, राहुल गांधीजींनी खटाखट योजना आणली तेव्हा मात्र अर्थसंकल्प पैसे हे विषय यांनी मांडले नाही की खटाखट 1,00,000 रुपये म्हणजे 8,500 रुपये महिना देऊ, हे मांडलं ना. आता आम्ही योजना दिली म्हणजे तुम्ही योजना घोषित केली, दिलीही नाही. आम्ही तर देत आहोत. वास्तविकतेमध्ये अजूनही जो नरेटिव्ह किंवा खोटा प्रचार करण्याची जी काही सवय आमच्या जयंतरावांना नव्हती, पण असंघाशी संघ केला की अशा सवयी जडत जातात. आत्ता खरं तर या अर्थसंकल्पाला एका वाक्यात सांगायचं असेल ना, या अर्थसंकल्पातून दीन दुर्बल सामान्य व्यक्तीचं स्वप्न साकार होत आहे आणि जयंत पाटलांचं यांच्या महाविकास आघाडीमध्ये जे CM आहे, इच्छुक CM, त्या सर्वांच्या स्वप्नाचा चुराडा या अर्थसंकल्पामध्ये होतो आहे, हे मात्र नक्की. पाटील साहेब, मला एक विचारायचं आहे की या पूर्ण बजेटमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट भलेही आवडली असेल नसेल, तुम्ही काय स्पष्ट सांगणार नाही, राजकीय भूमिकाच मांडाल, पण ते अजितदादांनी मांडलं म्हणून आता जरा जास्त दुखतंय का? नाही, उलट मला आनंद आहे की ते अजितदादांच्याकडून भारतीय जनता पक्षाने मांडून घेतलं आणि याचा आनंद आहे मला. आणि मी अजितदादांनी मांडलं याचं स्वागत नेहमीच केलेलं आहे. ते आमच्याबरोबर होते त्यावेळी अर्थसंकल्प मांडत होते. आता हा वेळचा रोल जो आहे तो थोडासा वेगळा आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने मध्ये नाही का 2 दुसरेच कागद आले बजेटच्या स्पीचमध्ये नसणारे आणि ते त्यांनी वाचून काढले. जे सांगेल डिक्टेट केलं जातं ते बिचारे ते वाचत असतात. देवेंद्रजीने जो कागद दिला होता त्याच्यामध्ये ते काय त्यांना ते त्यांच्या स्वतःचे कुठं आहेत ते हे सांगतील तसं बिचारे त्यांना करावं. आजच्या बजेटमधलं एखादं सगळ्यात चांगली कुठली गोष्ट तुम्हाला वाटते? खरंच सांगा मनापासून, कारण की योजना खूप चांगल्या आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट आहे जर खरंच केली त्यांनी इम्प्लिमेंट तर 7-7.5 हॉर्स पॉवरच्या खालच्या शेतकऱ्यांना वीज, मोफत वीज. फक्त त्यात अडचण काय आहे की ही घोषणा ठीक आहे, पण यापूर्वी MSCBमध्ये आर्थिक परिस्थिती काय आहे तर मागचं त्यांना येणं जे आहे ते जवळजवळ 60-64 हजार कोटी रुपयाचं आहे. म्हणजे वसुली करायची आहे त्यांची वेगवेगळ्या सेक्टरची, इंडस्ट्री सेक्टरची, वेगळ्या सेक्टरची. आणि त्यानंतर ही जे कमिटमेंट आहे 14,000 कोटीची ती त्यांनी सरकारने रीतसर त्यांना हँडओव्हर टाईमली केली पाहिजे. आता सरकारची सिस्टीम काय आहे, सरकार इकडं घोषणा करतं, तिकडं वसुली होत नाही, ते पण वसुली करायचं थांबवतात आणि सरकार मग 2-2, 3-3 वर्ष डिले करतं पेमेंट. म्हणजे 14,000 कोटीच्या ऐवजी 5,000 कोटीच द्यायचे. मग ते 7,000 कोटी आले नाहीत, मग तिकडं त्यांना कोळसा घ्यायला त्रास होतो, तिथले प्रश्न वाढतात. ते शेवटी असं आहे की हे आर्टिफिशियल इकॉनॉमी आहे, ही इथून काढून तिकडं द्यायची आणि तिकडून हे व्यवस्थित वेळेवर जर होत असेल तर ती MSCB टिकेल. वीज मिळालीच नाही तर ह्या घोषणांना अर्थ राहणार नाही. वीज मिळवण्यासाठी जे एक प्रयत्न करायला पाहिजेत त्यासाठी MSCB परफेक्ट चालली पाहिजे. त्यासाठी काय करणार हे आता अर्थसंकल्पात आम्ही बोलू. 2003ला सुशीलकुमार शिंदे राज्याचे त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी वीज माफीत घोषणा केली होती. सत्य 1 वर्ष सरकार बदललं, 2004ला परत नवीन सरकार आलं. 1 वर्ष नाही, 3 महिन्यात त्याच्यानंतर माफी हवेत गेली. मग असं म्हणजे दावे तर होतातच. त्याला म्हणायचं की हे सिरियस पॉलिटिक्स आहे. तेच मी म्हणतोय की हे प्रयत्न करून झाले. महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे आणि ॲग्रिकल्चर सेक्टरला क्रॉस सबसिडाईज करण्याची क्षमता आता आपल्या सिस्टीममध्ये राहिलेली नाही. का नाही तर ॲग्रिकल्चरची पोटेन्शियल वाढलेलं आहे आणि पूर्वी काय करायचो आपण, इंडस्ट्रीकडून पैसे जास्त घ्यायचो आणि यांना सबसिडाईज करायचो. ते पोटेन्शियल राहिलं नाही म्हणून बजेटमधून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्यामुळं या 2-3 गोष्टी ज्या कमिट केल्या त्या परमनंट कमिटमेंट झाली तर मग उरलेल्या गोष्टींचा कन्झम्पशनवरच तुम्ही जर जास्त पैसे खर्च करायला लागला तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ करताना बऱ्याच मर्यादा येतात. पण ह्या घोषणा आता केलेल्या आहेत सरकारने तर त्या इम्प्लिमेंट ते करतील.
पण आता 2.5 महिन्यानंतर आमचं सरकार येईल त्यावेळी आम्हालाच हे सगळं पुढे न्यावं लागणार आहे. मुख्यमंत्री असणार नाही ना त्यावेळेस का अजून काही मुख्यमंत्री ते सीएमचं आहे त्यांचं. सीएम नाही, माझं कुठं नाव आहे माहीत नाही, मी कुठं असेन हेही माहीत नाही की मंत्रिमंडळात असेल का नाही. आपण कसं गृहीत धरायचं की आपण मंत्रिमंडळात आहे, तो मुख्यमंत्री जो होतो तो ठरवतो. त्यामुळं पण आमचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार जे येईल त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत. त्यात आता 1500 रुपये दिले आहेत, ते कदाचित आम्ही 2,500 रुपये दिले असते आम्हाला संधी मिळाली असती तर. 7.5 हॉर्स पॉवरचे आम्ही 15 हॉर्स पॉवरपर्यंत केले असतं. राज्यातल्या ज्या लिफ्ट इरिगेशन स्कीम कोऑपरेटिव्ह आहेत त्या सगळ्यांना माफी दिली असती. या सगळ्या आम्ही केल्या असत्या. पण आता काय गडबडीत केलेली गोष्ट आहे. मी मगाशी तिथंही सांगितलं, चादर लगे फटणे और खैरात लगे बटणे. चला सर, थँक्यू सो मच. सुधीर भाऊ, तुम्हाला फार वेळ दिला नाही असं व्हायला नको. ज्या चुका लोकसभा निवडणुकीत आपण रिव्ह्यू घेत असतो तो रिव्ह्यू घेतला गेला आहे आणि आपल्या लक्षात आलं की हा वर्ग आपल्यापासून दूर गेलेला आहे, इथे अडचण झालेली होती, तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे. नाही, मला दुरुस्त करण्याचा प्रयत्न वाटत नाही, कारण तुम्हालाही माहिती आहे की मागच्याच अर्थसंकल्पामध्ये या घोषणा होणार होत्या, पण ते रेखानुदान होतं, वोट ऑफ अकाउंट होतं. नवीन घोषणा करण्यासाठी आपल्याला या अर्थसंकल्पाची म्हणजे अतिरिक्त अर्थसंकल्पाची वाट बघावी लागत होती. या अर्थसंकल्पामध्ये एका आत्मविश्वासाने सर्वसामान्याची सेवा करण्याचा संकल्प आहे. यामध्ये अनेक योजना आहेत. दिव्यांगाला आपण 34,400 घरं देतो आहे, अशा अनेक योजना आहे. आणि हे करत असताना विरोधी पक्ष काहीही म्हणेल की हे निवडणुकीसाठी आहे, निवडणुकीसाठी आहे, तर मला विरोधी पक्षाची क्यू केली पाहिजे. खरं तर स्वागत करण्या इतका मोठं मन त्यांचं राहिलं नाही. अरे आपण इकडे इतर गोष्टींसाठी लाखो कोटी रुपये खर्च करतो आहे आणि ज्यांच्यासाठी लोकशाही आहे त्यांच्यासाठी थोडेसे पैसे खर्च केले की मग आर्थिक असा काही मेंदू चालतो. म्हणजे मी आकडे घेत होतो, आपण साधं पगार, व्याज आणि पेन्शन 2,89,809 कोटी खर्च करतो. मग महिलांना 46,000 कोटी देताना आपल्या पोटात दुखायचं काहीच कारण नाही आहे. याचा विचार केला पाहिजे. आणि महाराष्ट्राचं आम्ही 5 वर्षामध्ये जेवढं राजस्थानचा आजपर्यंतचा GSDP आहे तेवढा 5 वर्षात आमचा वाढतो. हे महाराष्ट्राच्या जनतेची ताकद आहे. महाराष्ट्राचा शेतकरी असेल, कष्टकरी असेल, उद्योगपती असेल, आज देशामध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन आमचं आहे. मागच्या वर्षी GST 13,65,000 कोटीचा आला आणि त्यापैकी 2,70,000 कोटी आमचा GSTचं कॉन्ट्रीब्युशन 20% आहे. मग या योजना सर्वसामान्यांसाठी केल्यावर विरोधी पक्षाच्या हृदयामध्ये एक धडकी भरली आहे की आता काय होईल. कारण त्यांना पहिल्यांदा जागांची संख्या बघून वाटायचं की आपल्याला मोठं यश आलं, पण जेव्हा मतदारांची संख्या त्यांच्या लक्षात यायला लागली की 2,50,00,000, 2,48,00,000, 50,000, 1.5 लाखाचा फरक आहे, किंवा मुंबईत आम्ही 26 लाख ते 24 लाख आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा टेक्निकली जागा जरी जास्त असल्या तरी याला प्रचंड मोठं मतदारांचं समर्थन म्हणता येत नाही. आता त्यामुळे जर या सर्व योजनांतून जो काही त्यांच्यापाशी शिल्लक मतदार आहे, आणि पुन्हा त्यांचा सर्वात मोठा प्रश्न काय, CM मिनिस्टर, म्हणजे इच्छुक CM इच्छुक मिनिस्टर. चांगलं कॉइन केलं तुम्ही ते. हां, चांगली टर्म कॉइन केली. हां, तर हे जे CMची संख्या एवढी वाढली आहे, तर या CMमध्ये काय होईल मग, जेव्हा असं होईल तेव्हा यांचं सॉफ्टवेअर डाऊन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एवढ्या फाईल्स ओपन होत आहे हे CM आणि मिनिस्टरच्या, आणि खात्यांवरून जे काही आमच्या कानावर येत आहे की आत्ताच एक 20 ते 22 तर गृहमंत्री आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून जनतेला हे लक्षात येईल, जनता त्यांना विरोधी पक्षातच बसवेल याबद्दल कुठेही दूरपर्यंत आमच्या मनात शंका. थँक्यू सो मच सुधीर भाऊ, थँक्यू सो मच. असं आहे की याचं जे आकडेविषयक विश्लेषण आहे, पॉलिटी इकॉनॉमी नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स याची सांगड घालून प्रत्येक राजकीय पक्ष, कुणी कोणाला नावं ठेवायची काही गरज नाही आहे, प्रत्येक राजकीय पक्ष हेच करत असतो की आपला जो मतपेढी आहे त्याच्या दृष्टीनं आपल्याला काय विचार करता येईल. पण हे सगळं करत असताना ऑन अ सिरियस नोट आपण राजकीय अंगाने तर त्याची चर्चा केलीच. महाराष्ट्रासारखं एक राज्य की ज्या राज्यामध्ये कोणे काळी आपल्याला 0 बजेट वगैरे लावावं लागलं, महाराष्ट्रासारखं एक राज्य की ज्या राज्यामध्ये 20-25 वर्षापूर्वी 40,000 कोटीपासून आपला जो कर्जाचा प्रवास सुरू झाला तो आता 7,81,000 कोटीपर्यंत पोहोचला. अर्थात GDPच्या अगेन्स्टमध्ये RBIनं घालून दिलेली जी मर्यादा आहे ती महाराष्ट्रानं ओलांडलेली नाही, तरीसुद्धा पर कॅपिटा इन्कममध्ये महाराष्ट्र मागं पडतो आहे. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा जो विकास दर आहे तो आपल्याला अपेक्षित असा ठेवता येत नाही आहे. इंडस्ट्रीयल गोष्टीमध्ये अलीकडे ज्या काही सामाजिक अभिसरणाच्या गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत
त्यातनं एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यावर आहे या राज्यातलं राजकारण, की ज्या राजकारणामध्ये 6 प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत आणि प्रत्येकजण आपापला अजेंडा चालवण्याचा प्रयत्न करतोय. माझा सहकारी सागर कुलकर्णीसह आम्ही हेच डिकोड करण्याचा प्रयत्न केला. कुठलीही अर्थविषयक चर्चा यात आम्ही जाणीवपूर्वक टाळली, कारण दिस इज अ पॉलिटिक्स मॅन. सो थांबूया आपण इथे. NDTV मराठीसाठी मी राहुल कुलकर्णी, मुंबई.